जिल्ह्यात ग्रामदेवतांच्या वार्षिक जत्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील पहिल्या जत्रेची सुरुवात कुडाळ तालुक्यातील आवळेगाव येथून होते। आवळेगावचे ग्रामदैवत श्री नारायण मंदिरात नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले। आवळेगाव येथे श्री नारायण मंदिर हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांचे एकत्रित देशातील एकमेव मंदिर आहे। या जत्रोत्सवात कोकणाची लोककला दशावतार सादर केली जाते। तसेच मालवणी खाजा, चहा आणि कांदा भजी यांचा जत्रेस येणारे भक्त आस्वाद घेतात। पहिला जी आवळेगाव म्हणजे अव्वल गाव म्हणजे ते प्रोनाऊन्सचे म्हणजे इंग्लिश म्हणजे आपल्या संस्थान काळात ते ब्रिटिश लोक होते ते प्रोनाऊन्सेशन आवळेगाव झालं, आवळेगावचं आवळेगाव। पण हे ॲक्च्युली ते अव्वल गाव आहे आणि त्यावेळी संस्थान काळापासून कारण आवळेगावात पहिल्यांदा पोलीस आउटपोस्ट PSC सगळे पहिल्यांदा आवळेगावातच होतं। कारण संस्थान काळाचे सगळे राजे आमच्या शिवरामराजांचे वंशज इथे तवाट्यावरती येऊन न्याय निवाडा पंचवर्षीतल्या दशवर्षात सगळ्यांचा न्याय निवाडा इथे येऊन करायचे। त्याच्यापासून ही प्रथा झाली की आवळेगावचं सुरुवात करूया आणि आवळेगावमध्ये पहिली जत्रा, नंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जत्रा सुरू होतात। देवस्थानाची काय खासियत आहे? आमचं देवस्थान हे जवळजवळ 300-350 वर्षापूर्वीचं देवस्थान आमचं देवस्थान लिंगरवळा देवस्थान, पण सगळे कार्यक्रम हे नारायण मंदिर आणि संपूर्ण भारत देशात ब्रह्मा विष्णू महेशचे एकत्र मूर्ती ह्या आवळेगाव नारायण मंदिरमध्ये आहेत। आणि आमचं सगळं देवस्थान वरती लिंग मंदिर आहे, रवनाथ मंदिर आहे, मराठी मंदिर आहे, सगळी मंदिरं आमची तिकडे वरती आहेत। पण हे संपूर्ण हे सगळे कार्यक्रम हरिनाम सप्ताह काय जेवढे कार्यक्रम आहे कारण हे सेंटर पॉईंट पडलं आहे। आमचं संपूर्ण आवळेगावचं सेंटर पॉईंट हा नारायण मंदिर आहे आणि नारायण सगळे कार्यक्रम नारायण मंदिरमध्ये होतात।